वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आज आपण एक वेगळा विषय डिस्कस करूयात. आत्ताच काही दिवसांअगोदर एक 4 ते 5 दिवसांअगोदर एक रिझल्ट लागला. रिझल्ट खूप पेंडिंग होता. बऱ्याच दिवसानंतर लागला, बऱ्याच संघर्षानंतर लागला आणि खूप मोठा रिझल्ट होता, बरोबर? आणि ज्या पद्धतीने अपेक्षा होती सर्वांना, की या रिझल्टमध्ये जेवढ्या जागा आहेत किंवा जे काही आपण पहिल्यापासून ऐकत आलोय, की त्यानुसार कट ऑफ जो आहे तो थोडाफार तरी कमी लागेल किंवा आपला जो प्रिलिमचा कट ऑफ लागला होता, याच पोस्टच्या संख्येमुळं प्रिलिम्सला ओपन जनरलचा कट ऑफ 19 होता 100 पैकी आणि यावेळेस मेन्सचा तो कट ऑफ जर ओपनचा पाहिला तर तो 242 आहे. जर आपण ईडब्ल्यूएस पाहिला 221च्या समथिंग आहे आणि तेवढ्याच अंतराने काही इतर कट ऑफ देखील आहेत. आता ज्यावेळेस आपण 242 हा आकडा मार्कांमध्ये पाहतोय म्हणजे 200 प्रश्नांपैकी जवळपास 121 प्रश्न हा कट ऑफ आहे ओपनसाठी, जनरलसाठी, क्लर्क मेन्स 2023चा. आता हा कट ऑफ लागल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज झाले, बरेच टेन्शनमध्ये आले. बऱ्याच लोकांचं काठावरती होते किंवा जो काही टायपिंगची प्रॅक्टिस केली होती, तर त्या अनेक गोष्टी घडल्या असतील ज्या तुम्हाला माहीत असतील, तुमच्या लेव्हलला त्या गोष्टी जास्त माहिती असतील, बरोबर? पण या सर्वाच्या पलीकडे जाऊन एक लेक्चर आता आपण थोडं उशिरा घेतोय आणि 4 ते 5 दिवसानंतर हे लेक्चर आपण घेतोय. कारण जी गोष्ट झालेली आहे किंवा जो कट ऑफ लागलेला आहे, त्याच्यावरती आता डिस्कस करून मला म्हणजे मी आता या लेक्चरमध्ये तुम्हाला कट ऑफ किती लागलेत किंवा ते कोणत्या कॅटेगरीचा किती आहे आणि किती फरक आहे त्यामध्ये, किती जागा होत्या काही सांगणार नाहीये. ह्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढचे 10 ते 15 मिनिट आपण फक्त डिस्कशन करणार आहोत 2024 बद्दल. कारण ज्यावेळेस आपण एक लेक्चर घेतलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल मी दिवाळीच्या आसपास ज्यावेळेस कंबाईन्ड मेन्सचा पेपर झाला, बरोबर? त्यावेळेस मी एक म्हणजे किंवा कंबाईन्ड मेन्स 5 मला वाटतं नोव्हेंबरला झाली होती. ती मेन्स झाल्यानंतर मी एक लेक्चर घेतलं होतं. आत्ता त्याला 50,000-60,000 व्ह्यूज आहेत. त्या लेक्चरचं टायटल आहे कंबाईनचा पॅटर्न बदलताना जाणून घ्या सर्व माहिती, बरोबर? आता फक्त एवढंच टायटल होतं आणि त्या लेक्चरला व्ह्यूज भरपूर आलेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला पाहिले आणि खूप कमेंट बॉक्समध्ये देखील मी वाचलं. त्या गोष्टी विद्यार्थ्यांना समजल्या. आता त्या लेक्चरमध्ये मी जे डिस्कशन केलं होतं, ते ह्या संदर्भातच डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं असेल, तुम्हाला एक अंदाज असेल, की ना कंबाईन 2022 आणि कंबाईन 2023 यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला आठवत असेल कंबाईन पूर्व परीक्षा 2023चा पेपर हा आजपर्यंत पडलेला खूप वेगळा पेपर होता. अवघड म्हणणार नाही कारण तो पेपर पॅटर्नच वेगळा होता, बरोबर? विचारण्याची पद्धत वेगळी होती. वेटेज वेगवेगळं होतं. ते सगळं आता डिस्कस करू आपण काही थोड्या मिनिटांमध्ये आणि आपला मेन फोकस राहील तो 2024 वरती राहील. कारण हे लेक्चर मी परत एकदा ऑर्गनाइज केलंय किंवा या लेक्चरमध्ये पण मी आता तेच म्हणतोय, की कंबाईन प्रिलिम 2024 साठी वाढता कट ऑफ आणि पुढचं नियोजन. आपण मागच्या गोष्टी डिस्कस करू. पण त्याच्यामध्ये गुंतून न राहता आता आपण काय करूया, थोडं पुढचं डिस्कशन करूया आणि जे मी दिवाळीच्या वेळेस सांगितलं होतं, ग्रुप सी व्हायच्या अगोदर सांगितलं होतं. त्यानंतर आता हे लेक्चर मी घेतोय कंबाईन प्रिलिम 2024च्या अगोदर आणि या लेक्चरमध्ये जे काही डिस्कशन आपण करेल, जर तुम्हाला ते पटलं, तर ते तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये इम्प्लिमेंट करा. नाही पटलं, काही हरकत नाहीये. पण जर फायद्याचं वाटलं, तर नक्की तुम्ही त्याचा विचार करू शकता. आपण सेशनला सुरुवात करूया. बाकी काही सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती बेसिक इन्फॉर्मेशन देतो. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला येत्या 40-45 दिवसामध्ये जर तुम्हाला एक म्हणजे प्रिलिमसाठी एक्झाम ओरिएंटेड क्रॅश कोर्स हवा असेल, तर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स जॉइन करू शकता. आपण तो क्रॅश कोर्स आता मागच्या आठवड्यामध्ये सुरू केलाय आणि जर एनरोलमेंट करायची असताना मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल, तुम्ही आपला कोड यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट राज्यसेवेच्या बॅचवरती मिळून जाईल. कंबाईनचा क्रॅश कोर्स बॅच आपली जी आहे ती अवेलेबल आहे. तुम्ही कंबाईनच्या क्रॅश कोर्समध्येही एनरोल करू शकता. प्रिलिम्स ओरिएंटेड आपण नवीन सिलेबसनुसार कंबाईनचा सिलेबस नवीन आहे. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही समजत नाहीये, बरोबर? तेही डिस्कस करू आपण. या सिलेबसनुसार आपण ही एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली आहे. तुम्ही या बॅचमध्ये पण एनरोल करू शकता. यासाठी देखील आपला कोड तुम्ही यूज करा. तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. असे काही विद्यार्थी असतील 2025 तर आम्ही नवीन पॅटर्ननुसार तयारी करतोय. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तर ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची यशोदय बॅच आपण लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये आपण नोट्स, मॉक टेस्ट, व्हिडिओ कोर्सेस या सर्व गोष्टी नवीन पॅटर्ननुसार प्रोव्हाईड करतोय. 2 महत्त्वाच्या एक्स्ट्रा गोष्टी यामध्ये आहेत. प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि मेंटॉरशिप प्रोग्राम या 2 गोष्टी आपण एक्स्ट्रा यामध्ये देतोय. टेलिग्रामला तुम्ही नसाल तर टेलिग्रामला तुम्ही जॉइन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल किंवा जिओग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा. तुम्हाला तेही मिळून जाईल. आता सुरुवात करूया आपण आपल्या डिस्कशनला. आता पुढं काय, बरोबर? कारण ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत, कट ऑफ जास्त लागलेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्यात. परत त्याच्याच वरती गोल-गोल फिरून आपण डिस्कशन करायचं नाहीये किंवा त्याची कारणं काय आहेत किंवा
ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन न करता त्याचा आधार घेऊन आपण 2024चा प्लॅन करूया. त्यातून जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा आपण फोकस इथं ठेवूयात. बघा क्वेश्चन सोपा आहे. आता पुढं काय आपण जर कंबाईन 2024चा विचार करत असाल तर आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो किंवा जस्ट सजेस्ट करतो. ऑफकोर्स त्या तुम्हाला पटल्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. बघा काही गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिला मुद्दा राज्यसेवा किंवा कंबाईन 2022 पर्यंत आपण जर विचार केला तर कंबाईन 2022 पर्यंतचा सिलेबस हा एक पद्धतीने वेगळाच होता बरोबर. आणि कंबाईनचा जो नवीन सिलेबस आला तो 15 नोव्हेंबर 2022 ला डिक्लेअर केला होता. आणि हे पण सांगतो की त्याच्यामध्ये हिस्ट्री विषय नव्हता. नंतर तो डिसेंबर महिन्यामध्ये ऍड केला हे पण आठवत असेल. आता आठवेल की येस सर सिलेबस तर आला होता नवीन. मग तो सिलेबस आपण पाहिलेला आहे का? ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल तुम्ही मेन्सचा सिलेबस पाहिलेला आहे का? प्रिलिम्सला पण सिलेबस तोच आहे कारण प्रिलिम्सचा सिलेबस हा एका वाक्यामध्ये असतो. पण ना पॅटर्न वेगळा आहे. म्हणजे 23चा पॅटर्न बदललाय. तो पॅटर्न देखील आपण डिस्कस करू. पण मेन्सचा सिलेबस थोडा नीट पहा. सायन्सची एंट्री झालेली आहे. मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न आहेत. सायन्सचे 20 प्रश्न येत आहेत आणि 20 प्रश्न तुमचे मॅथ्स रिझनिंगचे आहेत. सो कंबाईन मेन्सला तुम्हाला जीएस मध्ये जो पेपर 2 आहे 40 प्रश्न तर या दोन विषयांचेच आहेत. बरोबर. या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला ते स्कोर करणं किंवा प्रश्नांची लेवल जी आहे तो एक वेगळाच विषय आहे. तर हे सगळं आपण दोन्ही साईडने डिस्कस करूया. एक म्हणजे प्रश्नांचं वेटेज काय आहे आणि एक म्हणजे प्रश्नांची जी लेवल आहे ती काय आहे. बरोबर. आता समजून घ्या. राज्यसेवा प्रिलिम बद्दल पहिले बोलूया कारण प्रिलिम महत्वाची आहे सर आपल्यासाठी. आता सर राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये अजून तर काही डेट आलेली नाहीये. म्हणजे ज्यावेळेस आपण हे लेक्चर घेतोय त्यावेळेस तर कंबाईन प्रिलिमची कोणतीही डेट आपल्याकडे 24ची नाहीये. पण अंदाज जे आहेत ते आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये होऊ शकते कारण 6 जुलैला राज्यसेवा होणार आहे. मग कदाचित ऑगस्टमध्ये होऊ शकते. आपण पकडून चलूया ऑगस्टच्या आधी तर होणार नाही पण ऑगस्ट पासून कधी होऊ शकते. आपण पकडून चलू की 1 ऑगस्टच्या पुढे परीक्षा कधी होईल. बरोबर. सो ते जर आपल्यापर्यंत असेल तर 31 जुलै हे कंबाईनच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची डेडलाईन आहे. 31 जुलै नंतर तुम्हाला एकही दिवस मिळेल की नाही मिळेल अभ्यासाला याची काही शाश्वती नाही. पेपर कधी होऊ शकतो. बरोबर. 3 ऑगस्टला होईल किंवा पुढे 11 की जे काही तारीख असेल तिकडे होऊ शकतो. बरोबर. आता मुद्दा आहे की पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेचा सिलेबस तर सेमच आहे कारण सिलेबस तर वन स्टेटमेंटचा राहतो. बदललंय का? 2022 पर्यंत आपण जर पाहिलं तर वेटेज जे आहे हे वेटेज थोडं वेगळं राहायचं. बरोबर. जे आपले स्कोरिंग विषय आहे जसं की आपला स्वतःचा एक विषय आहे जिओग्राफी. बरोबर. भूगोलाचे 15 प्रश्न विचारले जायचे. 8 ऑक्टोबरला जी प्रिलिम झाली होती या 15चे 15 प्रश्न विद्यार्थ्यांनी बरोबर सॉल्व्ह केलेत. 8 ऑक्टोबर 22 ची प्रिलिम्स. बरोबर. पण ना 23 ची प्रिलिम झाली आणि ज्यावेळेस पेपर सोडवायला सगळेजण गेले त्यावेळेस समजलं की भूगोलाचे फक्त 10 प्रश्न आहेत. इतिहासाचे फक्त 10 प्रश्न आहेत. प्रश्न वाढले कशाचे? प्रश्न आले होते मॅथ्स रिझनिंगचे 20. बरोबर. आणि बाकी विषयांचे 15-15. इकॉनॉमीचे 15, पॉलिटीचे 15. मला वाटतं इकोचेही 10 होते. पॉलिटीचे 15 होते आणि सायन्सचे 15 होते. करंटचे समथिंग 10 किंवा 15 असतील. एकदा चेक करा. बरोबर. तर हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पाहणं गरजेचं आहे की कोणत्या विषयाला किती क्वेश्चन्स आहेत. हे जर आपल्याला अजूनही माहित नसेल आपण वेगवेगळ्या कंबाईनच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये या गोष्टी आपण डिस्कस केल्यात की कंबाईन प्रिलिम्सचं अनालिसिस करा. स्पेशली 2023चं 23च्या अगोदरच्या ज्या प्रिलिम्स झालेल्या आहेत त्या प्रिलिम्स तुम्हाला कदाचित थोड्याशा वेगळ्या फील होतील वाटतील की ह्या किती सोप्या होत्या. बरोबर. मग 23ची प्रिलिम्स अशी का म्हणजे असा का पेपर पडला होता 23चा जो सर्वांना अवघड वाटला पेपर. बरोबर. जेवढे पेपरला गेले होते बऱ्याच जणांना पेपर अवघड वाटला. तसा अवघड नव्हता पण फक्त विचारण्याची जी टेक्निक आहे ती वेगळी होती आणि प्रश्न जे आहेत ते प्रश्न राज्यसेवेच्या काही लेवलचे होते काही क्वेश्चन. त्याचंही रिझन सांगतो. जर कंबाईन मेन्सचा सिलेबस तुम्ही पाहिला असेल जो 15 नोव्हेंबरला घोषित झाला होता 2022 साली त्या कंबाईन मेन्स मध्ये तुम्ही ते सिलेबस पहा. इकॉनॉमीचा सिलेबस पहा. पॉलिटीचा सिलेबस पहा. स्पेशली इकोचा पहा. इकॉनॉमीचा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर तिथे त्यांनी फक्त टायटल दिलेत. बरोबर. आता हे जे टायटल तुम्ही जर नीट वाचले आणि तुम्ही जर राज्यसेवा मेन्सचा जीएस 4चा सिलेबस पाहिला तर जीएस 4 चे टायटल पण तेच आहेत सगळे. बरोबर. आणि कंबाईन मेन्स मध्ये तेच टायटल आहेत. फक्त राज्यसेवा मेन्सला काय केलंय की त्या टायटल खाली एक एक पॅराग्राफ दिलाय सिलेबसचा. इथं ते नाही केलं. इथं फक्त टायटल दिले. बरोबर. तो फरक काय मग आता जर ग्रुप सी चा ग्रुप बी चा तुम्ही इकॉनॉमीचे क्वेश्चन्स पाहिले हे फक्त एका विषयाचं नाही बरं का हे तुम्ही सगळ्या विषयांना लागू करा. जर तुम्ही क्वेश्चन्स पाहिले तर क्वेश्चन्स हे राज्यसेवेच्या दर्जाचे क्वेश्चन्स आहेत. काही वन लाईनर आहेत ऑफकोर्स पण काही क्वेश्चन्स आहेत ते राज्यसेवेच्या पॅटर्न मधले आहेत. ओके. ते कसे बघा
की आतापर्यंत कंबाईन मध्ये तुम्ही क्वेश्चन्स पाहिले असतील इकॉनॉमीचे, तर क्वेश्चन्सचे जी विचारण्याची पातळी आहे किंवा जी डेप्थ आहे ती एवढी खूप जास्त डेप्थ नाहीये. एक सरासरी क्वेश्चन्स आपण त्याला गेस करू शकतो किंवा आपण त्याला सोडवू शकतो. पण यावेळेस त्यांनी एक प्रश्न विचारला, फक्त एक क्वेश्चन सांगतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा एक आपल्या मेन्सच्या सिलेबसला टॉपिक आहे इकॉनॉमीमध्ये. त्यांनी ना त्याचे अर्थशास्त्रज्ञ विचारले, बरोबर. त्यांनी ते डेव्हिड रिकॉर्डची थेरी किंवा त्यानंतर अजून 2-3 जण विचारले, त्यांची थेरी विचारली. बॅलन्स ग्रोथ थेरी, बॅलन्स ग्रोथ नाही, कॉस्ट बॅलन्स थेरी काहीतरी विचारली होती. 3-4 थेरी विचारल्या होत्या आणि म्हणजे सांगितलं होतं की कोणत्या जोड्या बरोबर आहेत, चूक आहेत. आता प्रश्न कंटेंट आता फोकस करणं गरजेचं नाहीये. तुम्ही यातनं हे समजून घ्या, की आपल्याला जे सोर्सेस आपण रेफर करतोय, ते सोर्सेस आपले योग्य आहेत का सिलेबसनुसार? कारण 2022 पर्यंत तुम्ही जे सोर्सेस यूज करत आहात, ते कदाचित त्या सिलेबसनुसार असतील किंवा त्या पेपर पॅटर्ननुसार बनलेले असतील. पण आताचा सिलेबस जर राज्यसेवेच्या पॅटर्नचा ठरलेला असेल किंवा त्या पद्धतीने क्वेश्चन्स येत असतील, तर आपल्याला तिकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. काही टॉपिक अगोदर आपण नव्हतो वाचत, ते आता वाचणं गरजेचं आहे. बरोबर? तर प्रिलिमसाठी बघा आपल्याला माहिती आहे की 20 क्वेश्चन्स मॅथ्स रिझनिंगला येतायत. मेन पॉइंट हा आहे की इथं बरेच जे विद्यार्थी आहेत ते डिवाइड होतात. काही विद्यार्थ्यांना मॅथ्स रिझनिंग खूप चांगलं जमतं आणि काहींना नाही जमत. आपण त्याला 50-50% डिवाइड केलं तरी चालेल. काही लोकांना जीएस खूप स्ट्रॉंग वाटतं, सर बाकी विषयांमध्ये मी कितीही सोडवेल आणि स्कोर करेल, पण मॅथ्स रिझनिंग काय जमत नाही आपल्याला. काही विद्यार्थी म्हणतात, सर मॅथ्स रिझनिंग पैकी 20 पैकी मी 15 प्लस क्वेश्चन्स आणतो, 17 आणतो. पण ते जीएस म्हटलं की थोडं गडबड होते, बरोबर. तर हे डिवायडेशन आहे विद्यार्थ्यांमध्ये. असा एक वर्ग आहे ज्यांना मॅथ्स रिझनिंग खूप आवडतं, ते सॉल्व्ह करतात, त्यांना मार्कही पडतात. काहींना त्याचा काही संबंध लागत नाही, काही सुटत नाही, बरोबर. पण ना तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल, जर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग आवडत असेल, तर हा तुमच्यासाठी बोनस पॉइंट आहे. कारण तुम्ही जीएसला तुम्ही इतरांसारखं वाचून कव्हर करू शकता, पण मॅथ्स रिझनिंगला आवड निर्माण होणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते सुटत नाही किंवा तिथे इंटरेस्ट येत नाही. तुम्ही जर अशा वर्गामध्ये असाल, सर मला तर ते इंटरेस्टच नाहीये, तर मग आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट आणावा लागेल. कारण ही परीक्षा आपल्या इच्छेनुसार होत नाहीये, बरोबर? किंवा आपल्या इंटरेस्टनुसार होत नाहीये. आपल्याला मॅथ्स रिझनिंग जमलं पाहिजे. मॅथ्स रिझनिंगचे 15-20 क्वेश्चन्स आहेत, बरोबर? 20 क्वेश्चन्स आहेत. जर बाकीचे 15, 16, 17 क्वेश्चन बरोबर आणत असतील, तर आपणही 15 आणले पाहिजे ॲटलीस्ट. तुम्ही जीएस स्ट्रॉंग असेल, खूप चांगली गोष्ट आहे. मग पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे, की जीएस स्ट्रॉंग आहे तुमचा. त्यात मॅथ्स रिझनिंगची जोड देणं गरजेचं आहे, बरोबर? जर तुम्ही ती जोड दिली, तर तुम्हाला कंबाईन प्रिलिममध्ये भरपूर फायदा होईल आणि कट ऑफ हे समजून चला, की खाली येणारच नाही आता, बरोबर? आता हे मी म्हणत नाही खाली येणार नाही. त्यात कदाचित कट ऑफ खूप खाली पण येतील. जागा जास्त निघाल्या, पेपर अवघड पडला, काही घडू शकतं. पण ना तुम्ही पकडून चला ना, की कट ऑफ हा हायच लागेल. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला समजा. मी टेलिग्रामला त्या दिवशी टाकलं होतं ज्यावेळेस रिझल्ट लागला. की सांगितलं होतं, की जर क्लर्क मेन्सचा हा कट ऑफ लागला असेल, यातनं एकच समजतंय, की आता आपल्याला अभ्यासाची पातळी वाढवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही किती म्हणजे बाकी पेपर कसा येऊ द्या, जागा किती आहेत, हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, ते परिणाम करतात. पण ना विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला आहे आता एवढ्यात. तुम्ही जर पाहिलं असेल, राज्यसेवा नवीन पॅटर्न झाल्यामुळं 25 ला जो नवीन पॅटर्न लागू होतोय, बरेच राज्यसेवेचे विद्यार्थी देखील इकडे शिफ्ट व्हायची तयारीमध्ये आहे. त्याचा परिणाम तुम्ही आता पाहिला असेल 23 मध्ये काय झालाय, बरोबर कट ऑफ वरती. मग 24 ला काही वेगळं घडणार नाहीये. 24 ला पण कट ऑफ हाय जाऊ शकतात. बरं याचा अर्थ असा नाही की राज्यसेवेचा खूप अभ्यास करतात विद्यार्थी कंबाईनचे करत नाहीत. पण होतं कसं की राज्यसेवेचा सिलेबस इकडे आलाय आता बऱ्यापैकी. तो फरक आहे. माझं म्हणणं असं नाही की राज्यसेवेचा विद्यार्थी खूप जास्त अभ्यास करतो कंबाईनचं काही फक्त फॅक्च्युअल डेटा करतो असं नाहीये. मेन फरक कुठं होतोय की राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना फायदा का होतोय? ज्यांनी राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास केलाय त्यांना कंबाईनला फायदा का होतोय? कारण 15 नोव्हेंबर 2022 ला चेंज झालेला सिलेबस. बरोबर? जर तो नसता झाला तर कदाचित राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना कंबाईनला तुम्हाला कॉम्पीट करता नसतं आलं एवढ्या जास्त प्रमाणामध्ये. कारण तिकडे एक वेगळा ट्रेंड सेट होता कंबाईनमध्ये. पण तो सिलेबस चेंज झाल्यामुळे मेन्सला भरपूर हेल्प झाली आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना. ही पण एक रिअॅलिटी. मग आपण काय करायचं तर आता? बरोबर? जर आम्ही फक्त कंबाईनचा अभ्यास करत असेल, तर एक तर सायन्स खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तुम्हाला मेन्सला खूप महत्त्वाचा रोल प्ले करतोय सायन्स. 20 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे ते आय-सी-टी पकडून, बरोबर? यानंतर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग प्रिलिमलाही 20 क्वेश्चन, मेन्सला पण 20 क्वेश्चन्स आहेत. बरोबर? हे खूप महत्वाचं आहे. हे 2 विषय स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. करंट अफेअरने जर साथ दिली तर बेटर, बरोबर? आणि बाकी जीएस जो आहे तो तुमचे स्ट्रॉंग पॉइंट बनवायचे. जिओग्राफी, पॉलिटी या विषयांमध्ये मार्क नाही जायला पाहिजेत. कमीत कमी मार्क गेले तरी म्हणजे चालतील. हिस्ट्री विषय तुम्हाला वैयक्तिकरित्या अवघड जाऊ शकतो, सोपा जाऊ शकतो, मार्क देऊ शकतो. देतो पण बरोबर. पण काही विद्यार्थ्यांना नाही जमत, तर त्यांनी बाकी विषयांवरती पण फोकस करणं गरजेचं आहे. तो पहिलं सिलेबस पाहणं गरजेचं आहे.
पेपर चेक करा. प्रिलिमचा पेपर चेक करा 23चा, मेन्सचे दोन्ही पेपर चेक करा. कंबाईन ग्रुप बी 5 नोव्हेंबरचा, कंबाईन ग्रुप सी 17 डिसेंबरचा. आणि सगळे क्वेश्चन्स वाचा. 100चे 100 प्रश्न वाचून काढा प्रत्येक पेपर मधले. नक्की त्यांनी विचारले काय. प्रत्येक विषयाचे अनालिसिस करा की सर इकॉनॉमी मध्ये त्यांनी हे टॉपिक विचारलेच मेन्सला आणि इकॉनॉमी मध्ये त्यांनी हे टॉपिक विचारलेत प्रिलिम्सला. पॉलिटीमध्ये त्यांनी हे टॉपिक प्रिलिमला विचारले, पॉलिटीमध्ये हे टॉपिक त्यांनी मेन्सला विचारले, हे ग्रुप बी ला विचारले आणि हे ग्रुप सी ला विचारले. बरोबर, हे पण अनालिसिस करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ते पेपर पाहत नाही सर मग 22चा बघू का, पहा पण प्रश्न म्हणून प्रॅक्टिस होईल, पॅटर्न म्हणून हेल्प नाही होणार. कारण फक्त 23चा एकमेव आपल्याकडे प्रिलिम आणि मेन्स हे आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी की जे तुम्हाला पॅटर्न सांगतील काय पुढच्या वेळेस. आणि हे काय बदलणार नाही की आता आज चालेल पुढच्या वर्षी भूगोलाचे डायरेक्ट 30 प्रश्न, 15 प्रश्न, 20 प्रश्न येतील असं नाहीये. आता हेच राहणार बरोबर. 10 प्रश्न आहेत, एखाद्या वेळेस फक्त 12-13 होऊ शकते किंवा 10 तर 10च राहतील बरोबर. पुन्हा 23ची प्रिलिम आणि 23च्या मेन्स ग्रुप बी ग्रुप सी हे 3 पेपर तुम्हाला खूप डिटेलमध्ये अनालिसिस करायचंय. प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस करायचंय आणि प्रत्येक प्रश्नाच्या मागचा टॉपिक शोधून काढायचा कोणता आहे आणि कोणत्या सेक्शन मधून तो विचारला जातोय. जर एवढं अनालिसिस तुम्ही 3 पेपरचं केलं तर तुम्हाला जी कंबाईन प्रिलिम्स आहे 2024ची याला भरपूर हेल्प होणार आहे. तर हे डिस्कशन आपल्याला करायचं होतं या 15 मिनिटांमध्ये जे आपण आता केलं की कंबाईन प्रिलिमचा वाढता कट ऑफ आणि किंवा कंबाईनचा ओव्हरऑल प्रिलिम असेल, मेन्स असेल, फायनल रिझल्ट असेल, जो काही वाढता कट ऑफ आहे आणि पुढचं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचंय. बाकी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहेच. बॅचेस वगैरे आपल्या सुरू आहे, त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवा क्रॅश कोर्स आपला सुरू आहे, त्यासाठी आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. कंबाईनचा क्रॅश कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही कंबाईनच्या क्रॅश कोर्स मध्ये पण एनरोल करू शकता. आणि राज्यसेवा 2025 ची आपली एक यशोदय बॅच आहे, तुम्ही यशोदय बॅच मध्ये पण एनरोल करू शकता नवीन पॅटर्न नुसार. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जाईल आणि तुम्ही जॉईन करू शकता. जर लेक्चर आवडलं असेल, काही गोष्टी समजल्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. जर तुम्हाला कोणते लेक्चर्स हवे असतील स्पेशली कंबाईन रिलेटेड, राज्यसेवे रिलेटेड, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सजेस्ट करू शकता, आपण त्या संदर्भात लेक्चर ऑर्गनाइज करूयात. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.